ठाणे शहरातील घोडबंदर परिसरात बोरिवडे मैदान ठेकेदारानं गिळंकृत केल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि मनसेच्या वतीनं करण्यात आलाय। ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार या भूखंडाला मैदानाचं आरक्षण असून देखील महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या वरदस्तामुळे मैदान डम्पिंग ग्राउंड बनलंय। त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे। दरम्यान पालिकेनं हे अतिक्रमण त्वरित हटवावं यासाठी मनसेच्या वतीनं गेल्या महिनाभरापासून प्रशासनाला पत्रव्यवहार करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला। ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात विविध जागांच्या आरक्षणाचा उल्लेख असून काही ठिकाणी विकास कामांकडून TDR मार्फत विकास कामं केली जातात। घोडबंदर क्षेत्र हे जलद गतीनं विकसित होत असून तिथे हावरे, रौनक, भूमीसारखे मोठे विकासक काम करतायत। मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढल्यानं ठाणे महापालिकेनं बोरिवडे इथे खेळाचं मैदान आरक्षित ठेवलंय। पण या परिसरात झालेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक मुलांना खेळण्यासाठी हक्काचं मैदान नाही। ठेकेदारानं मैदानाच्या बहुतेक जागांवर कब्जा केला असून तिथे RMC प्लांट तसंच शेड उभारली आहे आणि पाईपची साठवणूक केली आहे। या अतिक्रमणाचा त्रास स्थानिक नागरिकांना होतोय। बोरिवडे मैदान इथे अतिक्रमण झाल्याचं मनसेच्या वतीनं महानगरपालिका प्रशासनाला पत्रव्यवहार केल्यानंतर क्रीडा विभाग खडबडून जागा झाला आणि त्याने त्वरित पालिकेच्या नगर अभियंता, उपनगर अभियंता तसंच माजिवडा मानपाडा येथील सहाय्यक आयुक्तांना पत्र सादर करून हे मैदान अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश दिले। पण सदर आदेशाचं पालन पालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नगर अभियंता करत नसल्याकारणानं मनसेच्या वतीनं महानगरपालिकेच्या आवारात नगर अभियंत्यांच्या दालनाबाहेर फुटबॉल खेळून निषेध नोंदवण्यात आला। तसंच फुटबॉलवर निषेधाचे तसंच अतिक्रमणाचं छायाचित्र लावून सदर फुटबॉल नगर अभियंत्यांना भेट देण्यात आलाय। पूर्ण मैदान इथं खोदून काढलेलं आहे आणि त्या मैदानावर हे सगळं होत असताना गेल्या एका महिन्यापासून नगर अभियंत्यांना 3 वेळा पत्र देऊन झालेली आहेत। त्याच्यानंतर त्यांना क्रीडा विभागाने पण सांगितलं की साहित्य हटवा आणि मैदान खाली करा, कारण ह्याच्या पहिलं एक मैदान होतं बाजूला, त्याचं पार्कचं आरक्षण होतं, ते त्या मेगा एंटरप्राइजेसला यांनी दान करून टाकलं मेट्रोच्या कामासाठी। दुसरं मैदान जे खूप महत्त्वपूर्ण मैदान होतं ते होतं बोरिवडे मैदान। तिकडे आता साहित्य आणून ठेवलेलं आहे सगळं आणि मोठे मोठे पाईप आहेत, मोठे वॉटर डिपार्टमेंटचे पाईप आहेत बोलतात, पण क्रीडा विभागाची परवानगी नाही। क्रीडा विभागाने पत्र दिलं की ते पाईप हटवा। मग मुलं कुठे खेळणार? आम्हाला खेळायला जागा नाही, मग आता ही जागा पकडली, इथे येऊन खेळलो। कारण जर पालिका स्वतःचे मैदानं सुरक्षित ठेवू नाही शकत, पालिकेचेच अधिकारी मैदानावर अतिक्रमण करत असतील, ते त्यांच्याच विभागाला जर जुमानत नसतील, ही भयानक गोष्ट आहे।